शिवसेनेचे उपनेते शरद कोळी आता आपल्या बरोबर आहेत. काय सांगताल, काल आसिम सरोदे वकील यांची सनद कॅन्सल झालेली, 3 महिन्याकरता रद्द केलेली, कसं बघताय याच्याकडे? अहो ह्याच्याकडे काय बघायचं आहे, चोराच्या उलट्या बोंबा आहे तो. अहो आसिम सरवदे साहेबांची जर सनद कॅन्सल करण्यात आली, कशामुळे करण्यात आली तर राज्यपालावर अपशब्द वापरणे म्हणून करण्यात आले. अहो आसिम सरवदे साहेबांनी मुळात खरी बाजू मांडली, जनतेच्या मनात जी आहे ती बाजू मांडली आणि कायद्याच्या चाकुरीत राहू बाजू मांडल्यानंतर जर त्यांची सनद कॅन्सल होत असेल तर ह्या झोपी गेलेल्या ह्या सरकारला मला विचारायचं आहे, ज्या वेळेस या देशाचे सरन्यायाधीश भूषण कुमार गवई साहेबांवरती चप्पल भिरकवण्यात आली, बूट भिरकवण्यात आली, त्यावेळेस सरकार काय झोपलं होतं का? ती चप्पल फेकणारा वकील काय सरकारचा जावई आहे का? ती काय विशिष्ट संस्थेचा कोणी जवळचा आहे म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही का? म्हणजे याच्यावरून स्पष्ट दिसून येत आहे की 12 तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या पक्षाचा निर्णय होणार आहे आणि आसिम सरवदे साहेब ही कायद्याची बाजू लावून धरणार आहेत आणि त्यावेळेस जजला देखील, त्या न्यायमूर्तीला देखील उद्धव साहेबांच्या बाजूने निर्णय देणं भाग पडणार आहे आणि याच षडयंत्र रचण्यात आलं म्हणून केवळ आसिम सरवदे साहेबांची सनद रद्द करण्यात आलेली आहे. केवळ ही रडक्याचं खरं तर आंधळं दळतंय आणि कुत्रा पीठ खातं अशी या राज्यात परिस्थिती झाली आहे. जोपर्यंत भाजपचं सरकार आहे तोपर्यंत या महाराष्ट्राचा असा चिक्कल होणार, सत्यानाश होणार, कुणाला या राज्यात न्याय मिळणार नाही. शिवसेना काय या वतीनं आवाज उठवणार आहे का? 100% आम्ही या माध्यमातून, आपल्या माध्यमातून राज्य सरकार, झोपी गेलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही सर्व आसिम सरवदे साहेबांसोबत आहोत. लवकरच आम्ही आंदोलन पेटवणार आहे राज्यात. प्रकाश सुरवंचे देखील काल वादग्रस्त वक्तव्य होते, त्यांनी माफी मागितली होती की आई बरोबर मावशी बरोबर, कारण आई म्हणजे ही मराठी भाषा आणि मावशी म्हणजे हिंदी भाषा, अशा अँगलने तो विषय होता आणि काल परत त्यांनी माफी देखील मागितली. कसं बघता याच्याकडे? खरं तर प्रकाश सूर्य नाव पुढचं सूर्य आहे, पण महाराष्ट्रात अशा लोकांमुळे काळूक पडलेला आहे. अहो याच्यावरून स्पष्ट दिसून येत आहे, प्रकाश सूर्य तुम्ही इकडे लुडबुड करू नका, तुमचं काम आहे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे, तुम्ही पप्पी घेत बसा, तुम्ही इकडे लुडबुड करायला जाऊ नका. तुम्ही भाजपवाल्याच्या आणि गुजरातवाल्याच्या इशाऱ्यावर नाचू नका. तुमच्या वक्तव्यावरून स्पष्ट दिसून येत आहे आणि तुमच्या माध्यमातून मुंबईकरांना मी आवाहन करतोय, बघा रे बाबा, उठा आणि जागे व्हा वेळेत. बघा प्रकाश सूर्य काय म्हणाला, मुंबई आमची आई आहे आणि हिंदी आमचा मावशा, याचाच अर्थ भाजपवाल्यांनी प्रकाश सूर्य सारख्या असल्या माणसाच्या खांद्यावर बंदूक ठेवली आहे आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र रचलेलं आहे, हे आता सिद्ध झालेलं आहे. म्हणून मुंबईकरांनो जागे व्हा, उठा आणि प्रकाश सूर्य यांना वेळेत आवरा. मुंबई महाराष्ट्रापासून तोडू देऊ नका, ही आता तुमची जबाबदारी आहे. आणि अशा प्रकाश सूर्याचा खरं तर आम्ही निषेध व्यक्त करतोय. लगेच उद्याच्याला त्यांच्या प्रतिमेला जोड मारा आंदोलन देखील आम्ही करणार आहोत. अशा प्रकाश सूर्याला मुंबईमध्ये आणि महाराष्ट्र राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. ए प्रकाश सूर्य, तुमचा 12 बिस्तर गवाळा उचला आणि तुम्ही तिकडे हिंदी गुजरातला जाऊन स्थलांतरित व्हा. तुम्ही गुजरातचं रहिवासी व्हा. पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.